जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाईप फुटलेलीच, डांबर पाण्यातच, मुख्यमंत्री येताच रात्रीची दिखाऊ डागडुजी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश. राजेंद्र निकम यांचा थेट न्यायालयाचा इशारा. इचलकरंजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मुख्य मार्गावर खंजिरे पेट्रोल पंपासमोर इचलकरंजी महानगरपालिकेने पाण्याची गळती म्हणजे लिकेज न काढताच डांबरीकरण सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी विदारक झाली आहे की हा रस्ता आहे की खड्ड्यांचा पट्टा हेच नागरिकांना समजेनासे झाले आहे. शहरातील दुचाकीस्वार, सायकलवरून जाणारे शाळकरी विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक धुळीच्या त्रासाला तोंड देत आहेत. या धुळीमुळे अनेक नागरिक आजारी पडून दवाखान्यात उपचार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने करूनही झोपलेली महानगरपालिका अजूनही जागी झालेली नाही असा आरोप होत आहे. नागरिक नियमितपणे पाणीपट्टी, लाईट बिल, घरफाळा भरत असतानाही वेळेवर पाणी पुरवठा नाही, विजेची अनियमितता आहे, कचरा उचल व्यवस्थित होत नाही, गटारी तुंबलेले आहेत आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र प्रशासन मीच मालक असल्यासारखे वागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री शहरात येणार असल्याची माहिती मिळताच तात्पुरत्या स्वरूपाची खड्डे बुजवणी व डागडुजी करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काल खंजिरे पेट्रोल पंपासमोर पाण्याची पाईपलाईन फुटून मोठा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यातील पाण्याची गळती न थांबवता थेट पाण्यातच डांबरीकरण सुरू असल्याचे समजताच राजेंद्र निकम, मनसे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. पाण्याची लिकेज काढल्याशिवाय रस्ता करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. मात्र संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी वरून आदेश आहेत, आम्ही काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप आहे. अखेर रात्री 8 वाजता पाण्याच्या गळतीतच डांबरीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राजेंद्र निकम यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की रस्त्यांवरील खड्डे, धुराळा, वेळेवर पाणी पुरवठा व मूलभूत सुविधा तात्काळ न दिल्यास महानगरपालिकेविरोधात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची गंभीर नोंद महानगरपालिकेने घ्यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. न्यूज चॅनल नेटवर्कसह रस्त्याचं काम खड्डं पडलं होतं तरी मुख्यमंत्री यायच्या नादात इचलकरंजीत पाण्याचं खड्डं करण्याचं काम हे इचलकरंजी महानगरपालिका चालू आहे. तरी या पाण्याचा रस्ता केला तर ती रस्ता मजबूत होणार काय ही देखील शंका इथं उपस्थित होत आहे. तरी या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं केलं तरच इचलकरंजी जनता व नागरिकांना समाधान वाटेल. नाहीतर गावात मंत्री येणार म्हणून जर रस्त्याची डागडूज करून जर या जनतेच्या तोंडावर हात ठेवण्याचं काम जर हे इचलकरंजी महानगरपालिका लोकप्रतिनिधी करत असेल तर त्याचा आम्ही मनसेच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जर रस्त्याचं काम व्यवस्थित न झाल्यास आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देत आहोत. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.